नमस्कार, मी नितीन मोठे. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाला सण हा साडी लावूनच साजरी करा आणि ती साडी फक्त काठीवर किंवा गुढीवरच असावी आणि ती चांगली शोभून दिसावी याच्यासाठी साजरी करू नका. ती साडी घरात आपल्या स्त्रिया, माता भगिनी यांच्या शरीरावर कायमस्वरूपी कशा राहतील याचा प्रयत्न करा आणि त्या संदर्भाने गुढी साजरी करा. येणारं नवीन वर्ष हिंदू सणाचं हिंदू नववर्ष आहे असं आपण बोललो जातो. त्याप्रमाणे सणामध्ये पुरणपोळीचाच नैवेद्य करा. काही फितूर आपल्यामधील आहेत जे ह्या सणाला सुद्धा काही फरक पडत नाही म्हणूनसाठी बकरी कापतात, कोंबडी कापतात किंवा आता पाहुणे आलेत म्हणून करूया आणि खाऊया, काय फरक पडत नाही. करणारे साजरा करतील, आपल्याच्याने नाही केल्याने काय होणार आहे या मानसिकतेतून करतात. कारण आपल्या परिसरामध्ये ह्या घटना वारंवार आणि पुढं घडत आहेत हे दिसत असलं तरी आपण त्यांना सांगत नाही. कारण सण हा आपला आहे पण आपल्यांना ते समजत नाही. कारण ते हातातून निघून जात आहेत, कशासाठी चालले आहेत हे त्यांनाही कळत नाही. आपल्याला समजते पण आपल्याला समजून सांगता येत नाही. कारण आपण म्हणतो की वाद कशाला आणि तो परिवारातून माणूस तुटून जाईल, गावातून तुटून जाईल म्हणूनसाठी बोलायला कशाला. तर घाबरू नका, त्यांना व्यवस्थित समजून सांगा. कारण भविष्य खूप अंधाराचं आहे. उजेड माणसाने दिलेला आहे जो माझ्या पाठीमागं आहे, त्या उजेडात तुम्ही वागायचा प्रयत्न करा. त्यावेळेस तेवढी पण आशा नव्हती, तेव्हा त्या माणसाने एवढी कष्ट घेऊन तुमच्यासाठी एक छत्र तयार करून ठेवलं. त्या छत्राला मान द्या, सन्मान द्या. धन्यवाद.